सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी सहशिक्षक श्रीहराळे एम.व्ही. इतिहास विषयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वर्ग 10वा, लेक्चर नंबर 5, टॉपिक नेम इतिहास लेखन भारतीय परंपरा. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वांच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले आणि अशा प्रकारे या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळावर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि अशा प्रकारे पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा या संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. तशा प्रकारे जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्यांच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आणि त्यांच्या मनामध्ये भारताविषयी या संस्कृतीबद्दल पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन होता हे स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि अशा प्रकारे 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते आणि त्यांचा कालावधी होता 1819 ते 1827. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने ए हिस्ट्री ऑफ मराठाज या जेम्स ग्रँड डफ याने लिहिलेला ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत आणि या हिस्ट्री ऑफ मराठाज या ग्रंथाचे 3 खंड आहेत.
भारतीय संस्कृती आणि इतिहास आणि अशा प्रकारे भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डप यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास आणि अशीच प्रवृत्ती भारतामधील जो काही राजस्थान राज्य आहे या राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. तर अशा प्रकारे मात्र विल्यम विल्सन हा जो हंटर आहे याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते, म्हणजे त्याने कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित भावना न ठेवता हा इतिहास लिहिला. डप यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि डप याच्या इतिहास लेखनाच्या काही मर्यादा आहेत. त्यामध्ये नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली, वसाहतवादी इतिहास लेखन, भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. आणि अशा प्रकारे सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. आणि जी काही भारतीय संस्कृती आहे ती कमी दर्जाची आहे, गौण दर्जाची आहे, तिला जास्त महत्त्व नाही. या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनामध्ये स्पष्ट उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937 म्हणजे भारतावर ब्रिटिशांचंच राज्य होतं. तर या 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. कुतूहल म्हणजे जिज्ञासा जागृत झालेली होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्यांचा अभ्यास केला. साधर्म्य म्हणजे सारखेपणा. त्या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्य म्हणजे सारखेपणा जो आहे काही मुद्दे तर त्यांचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्यांचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणाऱ्या एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आणि अशा प्रकारे
इसवी सन 1784मध्ये विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे भारतीय वाङ्मय इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकामध्ये आणि या प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्स मिलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. चित्रामध्ये तुम्हाला विल्यम जोन्स दिसत आहे. तर अशा प्रकारे या प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्स मिलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता आणि या संस्कृत साहित्यामध्ये या फ्रेडरिक मॅक्स मिलरला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले आणि त्याने ऋग्वेदाचे देखील संकलन म्हणजे एकत्रीकरण करण्याचे काम केले. ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले आणि ते पुढे 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. पुढं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या व 20व्या शतकामध्ये 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रज शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवांचा आणि भारतामध्ये जे काही प्राचीन वैभव होतं या प्राचीन वैभवांचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळत गेलेली आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवांची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर,
राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर काही आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येईल. आणि अशा प्रकारची ही सरोवरची नावं राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल म्हणून देता येतील. माहीत आहे का तुम्हाला द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठा सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादले. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आणि अशा प्रकारे इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, इंग्रजांनी लिहिला नाही पाहिजे. कारण की इंग्रजांच्या मनात भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वदूषित दृष्टिकोन होता. तर आपण आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. तर अशा प्रकारे या राजवाडे यांनी सांगितलं आहे की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे आणि याचा त्यांनी पुरस्कार केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजांचे म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आणि जी काही कागदपत्रे आहेत ती खरी पाहिजे, अस्सल म्हणजे खरी, आणि त्यांच्या आधारेच इतिहास लिहिला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. माहीत आहे का तुम्हाला इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. त्यानंतर आहे मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगांचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयींची जी सांगड त्यालाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. वि. का. राजवाडेंनी हे म्हटलेलं आहे.